नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः एक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे 99% काम पूर्ण झालं असून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. स्वतः येथे येऊन या कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झालं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित किरकोळ कामं पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये 2 भव्य बोगदे, उंच डायव्हर्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातोय. 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजेच एक आव्हान होतं. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं शिंदे यांनी नमूद केलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंब्रा दिवा भागात खाडीकिनारी भागात भराव टाकून खारफुटी नष्ट झाल्याचे प्रकरण समोर येताच राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची मुलगी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड या खारफुटी नष्ट होत असल्याने शनिवारी त्या कार्यकर्त्यांसह मुंब्रातील चुहा पूल परिसरामध्ये गेल्या होत्या. त्यांना त्या जागेमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्याचा प्रयत्न जागा मालकाच्या कर्मचाऱ्यांनी केला. अखेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जागेवर बसवलेल्या कुंपणाचं दार उघडलं तसेच येथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या कालावधीत तणाव निर्माण झाला होता. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि दिवा भागात मोठ्या प्रमाणामध्ये खाडी किनारी खारफुटींवरती भराव टाकण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा दिवा शहरात यापूर्वीही अनेक ठिकाणी भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली होती. अवघ्या काही लाख रुपयांमध्ये चाळे इमारतींमधील घरे गोरगरिबांना विक्री केली होती. खारफुटी नष्ट केल्याने गेल्या वर्षी पावसाळ्यात दिवा आणि मुंब्रा शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दुचाकी घरातील साहित्य पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. आता थेट रेल्वे रुळालगतच खारफुटी नष्ट करून भराव टाकला जात असल्याने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणावरती गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच रेल्वे रुळ देखील पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी यांनी या भागामध्ये 66 एकर जागेत भराव टाकल्याचा दावा केला होता. अखेर दिवा येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पर्यावरण अधिनियम
1986चे कलम 15-17 प्रमाणे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्लॅन्ड आहे का? मग उघडा हे पटकन. कात्री आणा ना. ठीक आहे ना, मग तुम्ही तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कात्री आणा आणि हे कापा. नाही पटकन उघडा. चला पटकन उघडा. हे प्रायव्हेट लँड नसलं तर तुम्ही ऍक्सेस थांबवू नाही शकत सर. मग तुम्ही तुमच्या बॉसला फोन करा. मला वाचला काय हा मला कळतंय म्हणून तुम्ही तुमच्या बॉसला फोन लावा. ठीक आहे. नताशा आव्हाड, नताशा जितेंद्र आव्हाड. खोला चला खोला. नताशा आव्हाड आगे बढ़ो. नताशा आव्हाड आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नताशा आव्हाड आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खोला गया है. आगे पूरा ये बताइए. अपडेट ये है कि फिलहाल वो जो गेट है वो गेट खुला रहेगा. इसके बाद मुमरा में से किसी को दिवा जाना पड़ेगा, उधर से इधर आना पड़ेगा, तो वो ये गेट यूज़ कर सकते हैं. और किसी ने गेट बंद किया तो भी हमें बोल देना, क्योंकि ये उनका गेट नहीं है. ये डीपी रोड है, ये टीएमसी का या गवर्नमेंट का रोड है, तो ये एंट्री ऐसे ब्लॉक नहीं कर सकते उसको. नहीं, नज़र तो सबका है, पर सब लोग ऐसे बिहेव कर रहे हैं कि हमें तो पता नहीं क्या हो रहा है. तो वही मैं बोल रही थी कि जो भी है उनको प्रूव करने दो कि ये उनकी पर्सनल ज़मीन है. उससे देखते हैं हम लोग. पर पर्सनल ज़मीन तो हो नहीं सकती है. मैनग्रोव्स है, ये महाराष्ट्र शासन के है, तो पर्सनल ज़मीन तो है नहीं. पर्सनल ज़मीन नहीं है तो ये सब डंपिंग जो हो रहा है वो इलीगल है. और उस पर कार्रवाई क्यों नहीं हुई है, इस पर भी हम लोग फॉलोअप लेंगे. मुझे अभी तक इस पर कोई इन्फॉर्मेशन आई नहीं है, पर डेफिनेटली मैं ये इन्फॉर्मेशन सब लेके हमारे जो वन मंत्री है गणेश नाइक जी, उनके पास जाके ये प्रेजेंट करने वाली हूँ, क्योंकि यही आगे जाके इस पर एक्शन ले सकते हैं. देखो, प्रॉब्लम ऐसा है ना कि जिला अधिकारी या किसी को अप्रोच किया, वन विभाग कोई ऑफिसर्स को अप्रोच किया तो वो भी डरते हैं, क्योंकि ये सब बड़े बड़े पॉलिटिशियंस है, वो किसी का नाम नहीं लेना चाहते. तो वो भी ऐसे ही थोड़ा प्रिटेंड करते कि उनको पता नहीं यहाँ क्या हो रहा है. तो हम लोग को इसके वजह से हमने किसी को बताया नहीं कि हम लोग आज इधर आने वाले थे, और उनको सरप्राइज विजिट दी. अभी वो भी थोड़ा हदर गए. अभी देखते हैं वो लोग क्या आगे जाके करते हैं. अभी है ना, मैंने गेट खोल के गई. ठीक है, अभी इसके आगे जाके हम लोग देखते हैं. मेरे को और थोड़ा इन्फॉर्मेशन लेने दो. वो जो है गोहिल, उसके लोग आके मुझे मिलने वाले हैं मंडे को, तो हम लोग सब क्लियर करते हैं और मैं आपको भी बताती हूँ क्या होता है. हाँ, हुई. मैं जैसे बोली हूँ, मुझे ट्विटर से ये माहिती आई कि हाँ, इन्फॉर्मेशन लेट मिली ना, तो अब जैसे मुझे इन्फॉर्मेशन मिली वैसे मैं यहाँ पे आई हूँ. और जैसे आप लोग ने ही बोला है कि ऑफिसर्स इसमें कुछ कर नहीं सकते, वहाँ पे गुंडे खड़े हैं, तो हमारे अभी अभी बने हुए कॉर्पोरेटर्स से आप क्या इतना एक्सपेक्टेशन. वो आज आए हैं ना, वही बड़ी चीज़ है. और इसके बाद अभी हम साथ में ही काम करेंगे. तो ऐसे कुछ नहीं है. अभी आगे जाके जो होना है वो डेफिनेटली ये बंद करने का फॉलो अप. तो अभी मुझे मंडी को उनको मिलने दो, क्या है उसका खुलासा तो होने दो. ये प्राइवेट ज़मीन है या क्या है, उधर से तो सब चालू होगा डिस्कशन. रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी चौकात मनसेच्या वतीने एक उपहासात्मक व्यंगचित्र लावण्यात आलं असून यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची खिल्ली उडवत त्यांना सदा रडते असं संबोधण्यात आलेलं आहे. या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य शासनाने परिवहन विभागामार्फत रिक्षा चालकांना नवीन परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा येणं अनिवार्य केलं आहे. या निर्णयाचं राज्यभरातील मराठी नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी याला कडकडून विरोध करत परप्रांतीय रिक्षा चालकांची बाजू घेतली होती. यांच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्या स्वप्नील महेंद्रीकर यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. या व्यंगचित्रामध्ये दोन भाग स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेत. डाव्या बाजूला सरकारच्या हातातील खेळणे किंवा भावले म्हणून गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख सदा रडते असा केला आहे. यांना दाखवण्यात आला आहे.
त्यांच्या मागे सामान्य मराठी बांधव मारण्यासाठी धावत आहेत असं दाखवण्यात आलंय. तसेच आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा असा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे, तर उजव्या बाजूला रिक्षा आणि भगवे झेंडे घेतलेल्या मराठी बांधवांना सोबत स्वतः अमित ठाकरे ठाम उभे असल्याचं दाखवण्यात आलंय. तसेच मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशी ठाम घर्षणा पाहायला मिळते. बॅनरखाली मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असं स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात राहायचं आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा यायलाच हवी या मनसेच्या मूळ भूमिकेशी सुसंगत असा हा फलक लावण्यात आलेला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही नुकतेच मराठीच्या सन्मानाबाबत ठाम भाष्य केलं होतं. या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांमध्ये यावर आणखीन प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपण बघत असाल आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी परवाच सांगितलेलं की जो 4 तारखेला आंदोलन करणार आहे ते किंवा हे संप पुकारणार आहेत तर तुम्ही काही करा, फक्त मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आला तर तुम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल. तर आमचं हेच म्हणणं आहे की आज जी मराठी सक्ती होते ती योग्य आहे. मराठीच्या बरोबर वेळोवेळी मनसे उभी राहिलेली, आज पण मराठीच्या बरोबर मनसे उभी आहे आणि येत्या काळात ती मनसे मराठी लोकांच्या बरोबर उभी राहणार आहे. पण ही जी सक्ती होते तर ही सक्ती करण्याची खरं गरजच नाही भासली पाहिजे. कारण आपण जर महाराष्ट्रात राहता, जर आपण मराठी आज महाराष्ट्राचा जन्म हा मराठीमुळे झालेला आहे, प्रांतरचना ही भाषेमुळे झालेला आहे. इकडे जोही काम करतो त्याची कर्मभूमी आहे तर त्यांनी मराठी शिकली पाहिजे. आणि काही परप्रांतीय रिक्षाचालक हे मराठी शिकलेले आहेत आणि काही शिकतायत. तर आज ही जी सक्ती केलेली आहे, तुम्ही बोलतायत सक्ती, पण ही खरं सक्ती करण्याची गरजच नाही पाहिजे. लोकांनी स्वतःहून मराठी शिकली पाहिजे. तर आमची भूमिका ठाम आहे की बाबा मराठी सक्तीला आम्ही पाठिंबा देतो आणि जर कोणी मराठी रिक्षा चालकांच्या मागे लागलं तर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल. 4 मेला जो संप पुकारण्यात आलेला आहे तो संप तुम्ही बघाल की त्या संपामध्ये काही जर त्या संपाचा महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही आहे. कारण मराठी रिक्षा चालक इथे सक्षम आहेत, ते आपला व्यवसाय करतील, ते 12-12 तास काम करणार आहेत. आणि कुठे ना कुठे आपण बघत असाल की तो जो संप होणार आहे त्याच्यामध्ये परप्रांतीय पण सगळे रिक्षावाले भाग घेणार नाही आहेत. कारण परप्रांतीय पण काही रिक्षावाले आहेत ना ते मराठीच्या बाजूने. काय भूमिका संपाच्या बाबतीत आमची हीच भूमिका आहे की तुम्ही संप करणार असेल तर करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मराठी रिक्षा चालकांना हात लागला पाहिजे नाही. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पातून ठाणे महानगरपालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशाची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे पूर्वेत कन्हैयानगरलगत ठाणे महानगरपालिकेने PPP तत्वावरती मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचं काम सुरू केलं. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 MLD पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 MLD शुद्ध पाणी तयार करण्यात आलं आहे. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणे हे शुद्ध पाणी विकून महापालिका उत्पन्न मिळावे असा उद्देश या प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाही, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेला दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. ठाणे महापालिका हा निरनिराळ्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या विभागामध्ये हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षामुळे, अनियमिततेमुळे आणि जाणून बुजून केलेल्या काही गोष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या खिशाला चाट पडलेली आहे. ठाण्याला जे मलनिस्सारण केंद्र आहे, हे केंद्र जे आहे ते खूप आधी वर्षापासून त्यांनी सुरू केलं. त्या ठिकाणी PPPच्या तत्वावर ते एका एजन्सीला दिलं. आज मी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की 120 MLD पाण्याची कॅपॅसिटी त्या केंद्राची आहे. त्या ठिकाणी 58 MLD देखील जे त्या सिस्टीममधनं यायला पाहिजे ते येत नाही आहे आणि फक्त 5 MLD पाणी जे आहे ते प्युरिफाय होऊन तयार आहे. ते देखील आत्ता विक्रीची व्यवस्था काही नाही आहे. आता ही काही परिस्थिती योग्य नाही.
आणि ठाणेकरांना देखील मारक आहे। यासाठी केंद्र सरकारने यांना 90 कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला 2 वर्षापूर्वी। जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावर 9 कोटी रुपये व्याज भरायला लागतं आहे। महापालिका म्हणते त्यांनी भरायला पाहिजे आणि ते म्हणतात की यांनी भरायला पाहिजे, अशा प्रकारची टोलवाटोली आहे। आणि 1 रुपया पाणी देखील याची विक्री होत नाही आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा हातबट्ट्याचा व्यवहार आहे। याच्यामध्ये अनियमितता आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी 10 कोटी रुपये आम्ही त्या एजन्सीला देतो, पण आमच्या हातात काहीच लागत नाही। हे पाणी जे आहे ते MIDCला विकलं पाहिजे, बगीच्यांना त्याचा वापर झाला पाहिजे। तिथे कन्स्ट्रक्शनची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरात चालली आहेत, त्याच्याकरता वापरता येऊ शकतं। अनेक प्रकारे त्याची विक्री होऊ शकते। रिसायकलिंग झाल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग केला पाहिजे, पण आज 1 सुद्धा रुपयाचा होत नाही। हे पाणी खाडीत सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आम्ही व्हिजिट केली। याचा जाब जो आहे तो ठाणेकरांना यांना द्यायला लागेल। ज्या पद्धतीने करोडो रुपये यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि तिथले जे अधिकारी आहेत झांबरे, हे झांबरे वर्षानुवर्ष आहेत तिथे। मागच्या 2-3 वर्षापूर्वी देखील त्यांनी जे म्हणून आम्ही विचारलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यामुळे महापालिकेने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालून एकतर हा प्रकल्प जो आहे हा नुसताच खर्चिक प्रकल्प ठेवलेला आहे। खरं याच्यातून चांगलं होऊ शकतं, परंतु त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचं नियोजन नसल्यामुळे ठाणेकरांचे पैसे जे आहेत ते फुकट जात आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या देखील आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। काही आमचा अर्धवट आम्हाला बघून आम्ही या ठिकाणी आलो आहे, परंतु पुन्हा पार्ट 2 जो आहे तो पुन्हा जाऊन त्या ठिकाणी याच्यामध्ये अनेक हात आहेत। अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट असतात, आमचं काय म्हणणं आहे की तो प्रोजेक्ट जो आहे तो फिजिबल कसा होईल याच्याकरता पूर्ण ताकद आपण लावूया, परंतु त्या प्रोजेक्टमधनं नुसती उघराणी होईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट कसा काय चालेल? वेळच्या वेळी तुम्ही त्याच्यामध्ये नियोजनबद्ध तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे। अहो, वर्षाला 10 कोटी रुपये देतोय आम्ही, इथे झोपडपट्टीमध्ये आमच्या काही काम करून घ्यायचं असेल तर निधी नसतो, संरक्षक भिंत बांधायची असेल तर निधी नसतो, त्या ठिकाणी एखादं शौचालय बांधायचं असेल तर निधी नसतो आणि या प्रकारे 10 कोटी रुपये आम्ही वर्षाला देतोय हपापाचा माल गपापासारखं त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्याकडेच सगळे आहेत। 8 प्रकारचे 8 STP प्लॅन जे आहेत ते एकाचला। ही एक आमची चांगली सवय आहे की जे काही आहे ते प्रभाग वाईज एकालाच आम्ही देऊन टाकतो। त्यामुळे चुकीच्या नियोजनामुळे ठाणेकरांना हा फटका बसतोय। ठाणेकर महापालिकेच्या अशा पद्धतीच्या कामाला कारभाराला अजिबात सहन करणार नाहीत आणि त्याचा जाब त्यांना द्यायला लागेल। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ठाणे मुंबई महानगरामध्ये 1 मे पासून मराठी सक्ती केल्यानंतर काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे, तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। दरम्यान मनसेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये अनोखी मोहीम हाती घेतली आहे। ज्या रिक्षा चालकांना मराठी लिहिता वाचता येते आणि समजते त्यांच्या रिक्षावरती मराठीचे स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे। या माझ्या रिक्षात बसा असा आशय या स्टिकरवर लिहिलेला आहे। त्यास रिक्षा चालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला। प्रवारधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे। मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे। या निर्णयानंतरच्या परप्रांतीय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांच्या अडचणी वाढणार आहेत। दरम्यान या निर्णयास काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे। मनसेने देखील संघटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे। तर सोमवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसेने एक वेगळीच मोहीम घेतली। यापूर्वी अशी मोहीम मुंबईत झाली होती। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून किमान 7 ते 8 लाख प्रवासी ये-जा करतात। ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मीटरच्या रिक्षांसाठी स्कूलाखाली स्वतंत्र थांबा आहे। या थांब्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम घेतली। ज्या रिक्षा चालकांना मराठी समजते तेच रिक्षा चालक मराठी आहेत, ज्यांच्या रिक्षावरती मनसेने स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे। त्या स्टिकर्सवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा असा आशय थेट लिहिलेला आहे। मनसेच्या या मोहिमेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। ठाण्यामध्ये सगळीकडे तुम्हाला माहिती आहे
हा नियम जुना आहे, आता आत्ताचा नियम नाही आहे. ज्यावेळेला हे बॅच काढायला जातात त्यावेळेला आहे ना मराठी येतं की नाही बघितल्यानंतरच त्यांना तो बॅच दिला जातो. परंतु आता हे काय जे राजकारण चाललं आहे हे काही ठराविक पक्षाची लोक हे करत आहेत. मी सन्माननीय हे परिवहन मंत्री आपले प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन करेल, त्याचे आभार मानेल की त्यांनी आहे तो कायदा त्यांनी लोकांना सांगितला आणि त्यानंतर हा जो गदारोळ चालला आहे. राजसाहेब तर किती वर्ष बोलत आहेत. आता जे इथेही कष्टकरी मंडळी आहेत, इथे सगळे परप्रांतीय वगैरे आहेत, त्यांच्या बिचारांच्या मनात हे असलं काय राजकारण नाही आहे. त्यांचंही म्हणणं तेच आहे की आम्ही इथे पोट भरायला आलो आहे, आम्हाला भाषेत ना आम्ही जर इथे आमची रोजीरोटी आहे तर इथली भाषा बोलली तर चुकीचं काय. आणि सगळे बोलतात. आम्ही त्यांना सांगितले आता रिक्षामध्ये जेव्हा एखादा कोण तुमचा पॅसेंजर बसतो त्याला बसल्या बसल्या नमस्कार नमस्कार दादा नमस्कार ताई जो कोण असेल त्याला पहिला नमस्कार करा, त्यांनाही वाटेल. तर ते सगळ्यांची तयारी आहे. आजपर्यंत एवढी वर्ष ते आपला व्यवसाय ठाण्यात करतात. आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष डोके यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करतात. माझ्या माहितीनुसार 5,000च्या वरती यांची सभासद नोंदणी आमची मनसेची. आणि याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत, पण इथे कोणाचंच काही म्हणणं नाही आहे. पण काही ठराविक लोक हे जातीचं तेढ निर्माण करत आहेत आणि हे राजकारण करत आहेत. तर हे राजकारण त्यांना आम्ही इथे होऊ देणार नाही. इथे आमची ही सगळी मंडळी आहे, यांच्यासोबत आहोत. हे आमचे बंधू आहेत, आमचे भाऊ आहेत, यांच्याजवळ नको. पण जो कोण राजकारण करेल तर त्याला माहिती आहे मनसे कुठल्या पद्धतीत, त्याचा गाल आणि आमचा हात, त्या दोघांचा मिलाप नक्की होणार. हे आमच्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पाहिजे त्या उतरू आणि त्यांना मदत करू. आम्हाला इथे कुठलाही जाती धर्म जात धर्म बघायचा नाही. जो मराठी बोलणार तो आमचा. आता आमची सगळ्यांना विनंती आहे की हसत खेळत गुन्हा गोविंदाने आपण राहूया. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं आणि आमचे जे सभासद आहेत ते तर करतात. तरी पण आज आम्ही हे स्टिकर्स लावलेत, बरेचसे स्टिकर्स लावायचे आहेत. आता सुरुवात केली आहे. ही सगळी मंडळी आपापल्या स्टँडवर जाऊन स्टिकर लावतील. आलेल्या माणसाला आमचा जो स्टँडचा माणूस आहे तो पहिला नमस्कार पण देखील करेल असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आणि या ठाण्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा असं माझी विनंती आहे. म्हणजे तर त्यांनी जावं ना. मग तुम्हाला बोललो ना ज्या दिवशी संप असेल त्या दिवशी ते आणि आम्ही आहोत. तुम्ही खाता इथे शरम नाही वाटत. इथे महाराष्ट्रात राहताय, खाताय, तुमचा पूर्ण परिवार इथे तुमचा पोचतोय महाराष्ट्रात. कोणाच्या जीवावर? महाराष्ट्राच्या जीवावर ना. मग महाराष्ट्राची भाषा बोलायला तुम्हाला लाज कसली वाटते? आम्ही कुठे सांगतो तुम्ही हे करा, पण मराठी बोला ना बाबा. आलेला नमस्कार किंवा एवढं तर बोला मी मराठी शिकेन. आज 15-20 वर्ष तुम्ही व्यवसाय करताय आणि मराठी बोलायला लाज वाटते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.